नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। 1 जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या सेंट्रलाइज्ड पेमेंट सिस्टीम CPPS बद्दल संपूर्ण माहिती घेणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अद्याप आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील। केंद्र सरकारने दावा केला आहे की सेंट्रलाइज्ड पेन्शन सिस्टीम CPPS मुळे पेन्शनधारकांच्या जीवनात अमूल्य बदल होणार आहेत। ही प्रणाली देशभरात 1 जानेवारीपासून लागू होणार असून सुमारे 80 लाख EPS पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होईल। CPPS प्रणालीचे फायदे: भारतातील कोणत्याही बँकेत कोणत्याही शाखेतून पेन्शन घेण्याची सुविधा, PPO ट्रान्सफर करण्याची गरज नाही, पेन्शनधारक स्थलांतर झाले तरी पेन्शन मिळणार, पेन्शन वितरणातील बँकांची मर्यादा दूर होणार आणि सुलभ पेमेंट प्रक्रिया सुरू होईल। राज्यमंत्री श्रीमती शोभा करंद्लाजे यांनी सांगितले की CPPS प्रणालीची पायलट चाचणी यशस्वी झाली आहे। पहिली चाचणी 29 आणि 30 ऑक्टोबर 2024 रोजी जम्मू, श्रीनगर आणि कर्नालमध्ये करण्यात आली, जिथे 49,000हून अधिक पेन्शनधारकांना लाभ मिळाला। दुसरी चाचणी नोव्हेंबर 2024 मध्ये 24 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये झाली आणि 9.3 लाख पेन्शनधारकांना पेन्शन वितरित करण्यात आली। EPS 95 पेन्शनधारकांसाठी CPPS का महत्त्वाचा आहे? श्री इटेला राजेंद्र यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सरकारने नमूद केले की CPPS प्रणालीमुळे EPS 95 पेन्शनधारकांसमोरील जुनी आव्हाने सोडवली जातील। ही प्रक्रिया EPFO पेन्शनधारकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास सक्षम असेल। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।